मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार वारंवार म्हणतात की शासनाच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे आणि काचही सोंग करता येतं पण पैशाचं सोंग करता येत नाही। मग 86,000 कोटीचा शक्तीपीठ कर्ज काढून त्याची गरज नसताना ते करण्याचा घाट शेतकऱ्यावर घालीत आहेत आणि आता अतिवृष्टी झाली पहा, शेतकऱ्याच्या सोयाबीन पुरं पाण्यात गेलं, जमीन खरडून गेली। तेच पैसे या शेतकऱ्यांना द्यायचे, कर्जमाफी करायची, शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहायचं। ते सोडून अजितदादा मुख्यमंत्री सर्वांना विनंती आहे की या वेळेस सगळं काही तुमची योग्य वेळ हीच आहे की शेतकऱ्याच्या पाठीमागे राहून शेतकऱ्याला वाचवा। हात जोडून विनंती आहे, शेतकरी पाण्यानं सर्व उद्ध्वस्त झालाय। शक्तीपीठ करण्याची काही एक गरज नाही, आता गरज आहे फक्त शेतकऱ्यांना भरपाई, त्यांचं नुकसान, कर्जमाफी हीच करावी। या शेतकऱ्याच्या वतीनं या सरकारला विनंती करतो, शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं राहा मायबाप सरकार।